पुत्र सौरभ सोनवणे ज्या पद्धतीने विलास घुले प्रकरणात आरोपीच्या कटघऱ्यात आहे ना, अजूनही एसआयटी समोर ज्या पद्धतीच्या चौकशा सुरू आहेत त्यातून अजूनही त्यांचं नाव वगळण्यात आलेलं नाहीये किंवा ते या प्रकरणातून आरोपीच्या पिंजऱ्यातून बाहेर पडलेले नाहीयेत. तरीही नेटकऱ्यांनी आणि हितचिंतकांनी त्यांना निर्दोष मुक्तता देऊन खऱ्या अर्थानं जिल्ह्यात खळबळ माजवलेली आहे. खऱ्या अर्थानं अशा पद्धतीच्या खळबळी माजून आणि अशा पद्धतीचे नेट प्रोपोगंडे करून शेवटी मिळणार तरी काय? शेवटी विलास घुले प्रकरणात ज्या पद्धतीची भूमिका येते आणि आरोपींची संख्या वाढत चाललेली आहे. या आरोपीची संख्या वाढत असल्यामुळे ही परिस्थिती आता कोणत्या परिस्थितीला जाईल हे एसआयटी निष्पन्न करेल. पण त्याच्या पटलावर, एसआयटीच्या पटलावर ज्या ज्या भूमिका आहेत त्या एसआयटीला माहीत असताना सुद्धा ज्या पद्धतीचे प्रोपोगंडे कशामुळं आणि नेमकं ह्याच्यात मागे हेतू काय याची चर्चा करण्यासाठी आज मी तुमच्या समोर आहे. नमस्कार मित्रांनो, मी राजेश दुबे, मंथन मध्ये आपलं स्वागत आहे. ज्या पद्धतीने विलास घुले हे प्रकरण महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांची झोप उडवणार प्रकरण, कारण की ही झोप ह्याच्यामुळे उडालेली होती की ज्या पद्धतीने या विलासचा खून करण्यात आला आणि ज्या पद्धतीने विलास ची प्रक्रिया ही ज्या पद्धतीची निर्माण झाली, वास्तविक स्वरूपात या प्रकरणात विलासचा काहीही संबंध नव्हता. परंतु या पद्धतीच्या भूमिका जोडल्या जात आहेत आणि या भूमिका जोडून वेगवेगळे प्रश्न तयार केले जातात. आता उमेश माने आणि विलास घुले हा भागीदार आहे असंही म्हणलं जात आहे. विलास घुले आणि उमेश माने हे मित्र आहेत असंही म्हणलं जात आहे. विलास घुले त्या हॉटेलवर गेला होता असंही म्हणलं जात आहे. आता नेमकं हे प्रकरण विलास घुलेचं आणि उमेश मानेचं संबंध काय आणि या संदर्भातून उमेश माने तिथं होता हे मात्र सिद्ध झालं. परंतु त्या ठिकाणी ज्या पद्धतीने त्याच्यावर हल्ला करण्यात आला आणि त्या हल्ल्यातून वाचवण्यासाठी विलासला आपला प्राण गमवावा लागला, हे सगळ्यात मोठी धक्कादायक बातमी. कारण की या बातमीनं सर्वसामान्य माणसाची झोप उडवली आहे. उद्या सहज चलता जर कुठं मारामारी सुरू झाली, कुठं कुणाच्या एकमेकाच्या अंगावर जाऊन ज्या पद्धतीने आम्ही माणुसकी म्हणून वाद मिटवायला जातो, माणुसकी म्हणून ते प्रकरण चिघळू नये म्हणून आम्ही काहीतरी भूमिका घ्यायला जातो, परंतु ही भूमिका घेण्यासाठी आता लोक धजावतील, पुढे येणार नाही. आणि अशा प्रकरणात पुढे न आलेल्या लोकांमुळे कित्येक प्रकरण आता वाढत जाणार आहेत. कारण ज्या पद्धतीनं या प्रकरणामध्ये उमेशला वाचवण्यासाठी विलास धावला होता आणि विलास ज्या पद्धतीने धावला आणि या प्रकरणात ज्या पद्धतीच्या भूमिका निर्माण झाल्या, त्यामुळं खऱ्या अर्थानं आता सामाजिक पटलावर अनेक चर्चा आणि विमर्श सुरू आहेत. पण त्याच्यातला खरा विमर्श हा आहे की विलासच्या भावाने जी काही पुरवणी जबाबामध्ये किंवा पुरवणी फिर्यादीमध्ये जी भूमिका मांडली आणि खासदार पुत्र सौरभ सोनवणे हे सुद्धा यांना सुद्धा आरोपी करा अशी मागणी करण्यात आली. आता हा एसआयटीचा मुद्दा आहे आणि ज्या पद्धतीने हा एसआयटीनं या सगळ्या प्रकरणावर आपली भूमिका घेतली आणि या एसआयटीच्या तपासात वरच्यावर आरोपीची संख्या वाढत चाललेली. आता सुरुवातीला या प्रकरणात 9 आरोपी, सौरभची जर संख्या मोजली किंवा सौरभची जर गिनती केली तर 10 आरोपी, पण अजून 2 आरोपी या प्रकरणात वाढलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये जर आरोपी वाढत असतील आणि ज्या पद्धतीने फेसबुक किंवा सोशल मीडियावर ज्या पद्धतीचे प्रोपोगंडे करून खासदार पुत्र हे निर्दोष मुक्त अशा पद्धतीची भूमिका मांडत असेल तर अशा पद्धतीच्या प्रकरणांमध्ये काय नेमकं घडत आहे, हे कशासाठी? वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीने सामाजिक भूमिकेमध्ये जर सुरुवातीपासून या सगळ्या प्रकरणाचा आलेख पाहता आला आणि या आलेखामध्ये ज्या पद्धतीच्या घटना आणि ज्या पद्धतीच्या परिस्थित्या निर्माण झाल्या ना, या परिस्थित्या अशाच उचकवण्यामुळे झालेल्या आहेत. अशीच उचकी करून खऱ्या अर्थानं जे प्रेम होतं
कारण की त्याला केस तालुका हा सगळ्यात मोठा उद्रेकाचा केंद्र बनलाय. ज्या पद्धतीने नांदूर घाट असेल किंवा ती जी वाडी की जिनं बहिष्कार टाकला होता, अशी अनेक प्रकरणं या केस तालुक्यात घडलेली आहेत. मग प्रशासनाने ज्या पद्धतीच्या भूमिका घेतल्या आणि हे सगळे प्रकरण ज्या पद्धतीनं शांत केले, परंतु हे प्रकरण काय नेटकरी शांतच होऊ देना गेलेत. कारण की प्रत्येक गोष्टीमध्ये नेटकऱ्यांची जी भूमिका आहे आणि ज्या पद्धतीच्या नेटकऱ्यांनी हे सगळे प्रकरण वाढवलीत, आजपर्यंत इतिहास काढला तर या सगळ्या गोष्टींची जर भूमिका मांडल्या जाते तर त्याला जबाबदार नेटकरीच आहेत असं म्हणता येईल. पण कोणावर आरोप लावून कोणावर हे करण्यापेक्षा खऱ्या अर्थानं एखादी पोस्ट करताना किंवा एखादी भूमिका मांडताना त्याचा परिणाम काय होईल याची विचार केला पाहिजे, याची सचक विवेक बुद्धीवर तपासणी केली पाहिजे. आणि जर समाज गुन्ह्या गोविंदाने राहत असेल, सामाजिक भूमिका ही बांधिलकीची राहत असेल, तर खऱ्या अर्थानं तशा पोस्ट व्हायरल झाल्या तरी काही फरक पडत नाही. परंतु ज्या पोस्टमुळं सामाजिक भूमिका वितुष्टाला जात असेल, ज्या सामाजिक मुद्द्यांवर वेगवेगळ्या पद्धतीचे कंगोरे आणि वेगवेगळे साईड इफेक्ट आधारित असतील, तर अशा पोस्ट जर व्हायरल करून सामाजिक परिस्थिती जर बिघडत असेल तर त्याला जबाबदारी त्या पोस्ट आहेत. आणि तेच नेमकं केसमध्ये होत आलंय. आता या सगळ्या भूमिका बघितल्या तर कशा पद्धतीनं हे सगळं मांडण्यात येतं, कशा पद्धतीनं रंगवण्यात येतं आणि हे रंगवून पुन्हा सामाजिक भूमिकेची जी चिंध्या आणि दुरावस्था करून ठेवतात ना, त्याला जबाबदार कोण आहे? खऱ्या अर्थानं हा सायबर सेलचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि सायबर सेलला या सगळ्या संदर्भात आता सजग व्हावं लागेल. कारण की या सगळ्या प्रकरणाला जर खऱ्या अर्थानं सूत्रबद्ध केलं आणि या सगळ्या घटना बीड जिल्ह्यातल्या ज्या सगळ्या जर तुम्ही व्यवस्थित तपासल्या तर कुठे ना कुठेतरी या नेटचा आणि या सोशल मीडियाचा संदर्भ याच्याशी जोडतो. आणि या सोशल मीडियाच्या संदर्भातून अनेक विषयांना विनाकारण वाद पेटवला जातो. मग या सगळ्या गोष्टी खऱ्या अर्थानं जर पटलावर घ्यायची असतील आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला ज्या पद्धतीने मिळालंय, त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य व्यक्त करण्यासाठी जर सकारात्मकता असेल तर 100% स्वागत केलं पाहिजे, कौतुक केलं पाहिजे, सत्कार केला पाहिजे. पण खऱ्या अर्थानं जर ही विध्वंस आणि सामाजिक तेढ निर्माण करणार असेल तर 100% शिक्षेस पात्र ठरवणाऱ्या या घटना आहेत. त्यामुळं काय मांडतोय, कशा पद्धतीने मांडतोय याची आचारसंहिता नेमकी ठरवणार कोण? कारण की ह्या सगळ्या गोष्टी सामाजिक पटलावर फार मोठ्या परिणाम करतात. आणि या परिणामांमुळे आज ज्या पद्धतीने पहिल्यांदा या मोबाईल क्रांतीच्या अगोदर किंवा सोशल मीडियाच्या क्रांती अगोदर ज्या पद्धतीने परिस्थित्या एकमेकाच्या गुणा गोविंदाच्या होत्या, एकमेकाच्या सौख्याच्या होत्या आणि परिस्थिती कितीही काही झाली तरी एकमेकाचे वाद एकमेकापर्यंतच मर्यादित होते. पण आज तसं नाही. दिल्लीत घडणाऱ्या घटना या गल्लीत परिणाम करू लागल्यात आणि गल्लीतल्या घटना या दिल्लीत गाजू लागल्यात. या सगळ्या भूमिका ज्या पद्धतीने फास्ट इंटरनेटच्या काळामध्ये ज्या पद्धतीच्या भूमिकेत आज सामाजिक पटल आलंय ना, त्या पटलाला खऱ्या अर्थानं आता आचारसंहिता जोडली पाहिजे. कारण की कितीही काही झालं तर समाजातील उद्रेकी लोक काही शांत बसणार. आणि या उद्रेकी लोकांच्या भूमिकेमुळं अशा पद्धतीच्या घटना आणि अशा पद्धतीचे वाद चिघळायला सगळ्यात मोठी जी परिस्थिती निर्माण होते ती परिस्थिती निर्माण केली जाते हे मात्र निश्चित आहे. त्यामुळं सौरभ सोनवणे निर्दोष आहे. सौरभ सोनवणेची चौकशी संपली, हा SIT घोषित करू द्या, हे न्यायालयाने मांडू द्या. पण न्यायालयाच्या अगोदरच न्यायाधीशाच्या भूमिकेत ज्या पद्धतीने नेटकरी होऊन बसलेत ना, या नेटकऱ्यांनी खऱ्या अर्थानं या सगळ्या सामाजिक प्रश्नांना अनेक पद्धतीनं गुंतवून ठेवलंय. त्यामुळं आता खऱ्या अर्थानं SP महोदय, खऱ्या अर्थानं तुमच्याकडे ज्या
सायबर सेल्स आहेत आणि ज्या पद्धतीने सामाजिक परिस्थितीमध्ये आजपर्यंत तुम्ही सोडा 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 म्हणून ज्या पद्धतीच्या भूमिका मांडल्यात त्याला आता जोडा 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 करण्याची वेळ आलेली. कारण की हेच नेटकरी, हेच प्रोपोगंडा करणारे लोक खऱ्या अर्थानं या कायदा आणि सुव्यवस्थेला सगळ्यात मोठे घातक आहेत. आणि या घातक लोकांना विध्वंसक बनण्यापेक्षा त्यांना कशा पद्धतीने कायद्याचा बडगा कळाला पाहिजे. आणि या परिस्थितीमध्ये आपण एखादी चूक केली तर त्याचे परिणाम काय होतात जर हे समजून सांगण्यामध्ये तुम्हाला यश मिळालं, मी कारवाई करा नाही म्हणत, पण समजून सांगण्यात तुम्हाला यश मिळालं तर जवळपास बीड जिल्ह्यातले 90% प्रकरण हे मार्गी लागतील. आणि ज्या पद्धतीनं आज ज्या भूमिका बीड जिल्ह्याशी जोडल्या जात आहेत, ज्या पद्धतीने आपराधिक भूमिकेशी आम्हाला ठपका दिला जातो, ह्याच्या सिंहाचा वाटा या नेटकरींचा आहे. याबाबत तुम्हाला काय वाटतं आणि याबद्दल तुमची काय भूमिका आहे हे निश्चित कॉमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.